या ठिकाणी अरविंद पाटीलवाडी आणि या सर्व लोकांनी ही एसआरएची सभा या ठिकाणी एसआरएबद्दलची माहिती आणि ही सभा या ठिकाणी लावलेली आहे। गेली 20 वर्ष अशा प्रकारची सभा आणि हे जे पॉईंट 30 सरांनी मुकेशबाईंनी जे आम्हाला सांगितलेले असे पॉईंट आत्तापर्यंत आम्हाला कोणी सांगितले नव्हते आणि ह्याची माहिती दिल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये या एसआरएविषयी भरपूर असा प्रकाश पडलेला आहे आणि या माध्यमातून मी ते मुकेशबाईंना आणि ज्यांनी या प्रकारची जी सभा लावलेली आहे हे आमच्या विभागातलेच आहेत आणि स्लम झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक आहेत। हा विभागातल्या लोकांचा त्रास बघून अशा प्रकारची सभा त्यांनी लावलेली आहे। गेली 20 वर्ष कोणीच असं मार्गदर्शन आम्हाला झोपडीधारकांना केलेलं नाही आहे आणि ही सभा ऐकल्यानंतर त्यांचे 30 पॉईंट ऐकल्यानंतर आम्हाला खरोखरच एसआरएबद्दल एवढी माहिती झाली आहे की ह्याच्यापुढे घाटल्यातल्या कुठल्याच झोपडीधारकाला कुठलाही विकासक असो, कुठलाही बिल्डर असो, कुठलाही लोकप्रतिनिधी असो आम्हाला आता फसवणार नाही, कारण आम्ही सर्व सावध झालेलो आहे आणि हे सावध करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि ह्या पुढची जे एसआरएमध्ये जे काय काय पेपर्स पाहिजे, कशा प्रकारच्या योजना पाहिजेत, कसं काय पाहिजे हे सगळं आम्हाला आता ग्वाहीत झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही याच्यापुढे चालणार। कुठल्याही कोणाच्याही भूलतापाला आम्ही लोक बळी नाही पडणार आणि आमची विकास हा आम्ही करून घेणार आणि प्रत्येक झोपडीधारकाला घाटल्यातला जोपर्यंत रूम मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा असाच चालत राहणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।